भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्यांनीच मालाला भाव दिला पाहिजेत. कारण रात्रंदिवस राबतोय उन्हातान्हाचा, बिगर कपड्याचा याच्यावर आपले काम करत असतो शेतकरी. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्यांनीच भाव दिला पाहिजेत. दुकानदार देतात, जसं दुकानदार सेल लावतात, MRP तोच लावतोय, कंपनीवाले लावून देतात, सेल्सवाला लावतो. मग शेतकरी त्याच्या मालाला भाव का लावत नाही आहे? शेतकऱ्याने त्याच्या मालाला स्वतःच त्यांनी किंमत ठरवली पाहिजेत. शेतकऱ्यांनी स्वतःच, कारण शेतकरी सुखी तर सर्व सुखी. शेतकऱ्याने पिकवलं नाही तर कोणी काही पैसा नाही खाणार. पैसा किती असू द्या, पण शेतकऱ्यानं पिकवलेलाच माल शेतकऱ्याने जो पिकवतो उदार मनानं, पहिले असं शेतामध्ये असं फेकल्यावानी त्यांना पेरावं लागतं, मशागत करावं लागते. उदार मन खिशातून पैसा खर्च करून हे करावं लागतं त्यांना. जर पैसा असं म्हणजे पैसा फेकून पैसा नाही येणार ना. शेतकऱ्यांनी शेतात मशागत केली, बियाणं खिशातून खर्च करून उन्हातान्हामध्ये पावसामध्ये राबावं लागते शेतकऱ्याला. जर शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्यांनीच किंमत ठरवायला पाहिजेत. जसं की दुकानदार, सेल्सवाले, हे जे कंपनीवाले स्वतः कशी किंमत ठरवतात, तसं शेतकऱ्याला का अधिकार नाही? शेतकरी का ठरवू शकत नाही आहे? कारण शेतकऱ्याची मजबुरी असते ना. कारण दिवाळी आली, काही आलं, पहिला पैसा खिशातून गेलेला असतो, मुलीचे लग्न असतात, अशामध्ये सुद्धा त्याला वेळेवर पैसा नसतो त्याच्याजवळ. कारण ती मजबुरी धरून त्याला ते माल विकावा लागतो. त्याच्यामुळे तो समोरचा व्यापारी त्याची किंमत ठरवत असतो, शेतकरी नाही ठरवू शकत. कारण ही त्याच्या मजबुरीचा फायदा उचलतात. जर ह्या गोष्टीवर तुम्हाला माझं खरं वाटत असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. असे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ बनवत जाईल मी. कारण तुमच्या कमेंटमुळे मला काहीतरी त्याच्यामधून हे भेटणार, काय चुकीचं काय आहे काय नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, शेतकरी सुखी सगळं जग सुखी. मित्रांनो, शेतकऱ्याला कधी कपड्यावर, कधी उघड्या कपड्यावर, कधी अंडरवेलीवर सुद्धा कामं करावं लागतात, मशागत करावं लागते मित्रांनो. बघा मित्रांनो, तरीसुद्धा त्याच्या मालाला